गोलंदाजी या ठिकाणी बंद करण्यात येते. या ठिकाणी गोलंदाजी शैली चेंज करण्यात येते. एक चेंडू झालेला आहे. सुंदर स्लो लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न काहीसा मिसफील्ड करतोय तो मामा. सुंदर गोलंदाजी, अंबरात पद्धतीचे गोलंदाज, अर्थातच वैशिष्ट्यपूर्ण अशी गोलंदाजी असते त्यांची. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 12 धावा. पुन्हा एकदा एक डाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 13 धावा. एक डाव डिक्लेअरच्या स्वरूपात सुंदर अशी फलंदाजी करत होता अक्षय. बदलापूर इथे राहणारा खेळाडू, बदलापूरवरनं खास त्याला या ठिकाणी बोलवलं खेळण्यासाठी संकेत भगत यांनी. यांचा पुढील चेंडू अक्षय यांच्यासाठी सुंदरसा रिवर्सिप करण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 15 धावा. एक चेक. पुन्हा एकदा अलगद खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण करतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 16 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारलेला फटका. एक धाव या ठिकाणी मिळते, धावसंख्या होते ती 17 धावा. षटक संपतोय. 2 षटका अखेरीस धावसंख्या ती 17 धावा. पहिल्या षटकात 6 धावा दिल्या होत्या नरेश यांनी. प्रवीण आणि पिंट्या दोघांनी मिळून या ठिकाणी 11 धावा दिल्या. टोटल 17 धावा आलेल्या आहेत. 12 चेंडूत 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये. तिसरा चेंडू अर्थातच नवीन गोलंदाज वापरायला लागेल. 3 फ्रेश गोलंदाज आपल्याला वापरायला लागतील. बघूया आता तिसरा गोलंदाज कोण येतो ते. पंच सामना चालू करा. पंच यानंतर होणारा सामना 8 चॅलेंजर्स कल्याण वर्सेस गगन पॅकर्स मुलुंड. नितीन नाणेफेक करून घ्या. दोन्ही संघांचा नाणेफेक करून घ्या. पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात येतोय आणि गोलंदाजी आले ते मामा अर्थात रोहन. मुलींचे रोहन भरपूर फेमस असतात. त्यातीलच एक रोहन अर्थात मामा. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला फक्त एकच खेळाडू पाठीमागे ठेवता येईल. मामा यांचा पहिला चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळते. डाव्या थोडा बाहेर टाकलेला चेंडू. पंचाचा वाईटचा इशारा होतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 19 धावा.
पुरवून मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येईल आणि फलंदाज बाद. पहिला झटका बसतोय तो अर्थातच जीवा महाराज संघाला आणि या ठिकाणी बाद होतोय तो नरेश. वैयक्तिक 7 धावसंख्येवरती बाद झालाय तो नरेश. आणि फलंदाजी उतरतोय तो फलंदाजी उतरतोय तो दिनेश डोंबिवली वेस्टचा खेळाडू. पुढून मारण्याचा प्रयत्न आणि थोडं सुंदरचं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी गरीब बाद सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो मामा. स्वतःच्याच गोलंदाजीवरती लागोपाठ 2 या ठिकाणी रनआउट घेतलेत मामा यांनी. धावसंख्या काहीशी स्थिरावली आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवर वाईट टाकल्यानंतर लागोपाठ 2 गडी या ठिकाणी बाद करण्यात यश मिळवलं मामा यांनी. पहिली इनिंग संपल्यानंतर पुढील सामन्याचा नाणेफेक होईल. 8 चॅलेंजेस कल्याण आणि गजान पॅकर्स मुलुंड. आपण नोंद घ्या. ही इनिंग संपल्यानंतर आपला नाणेफेक होईल. आपण नितीन राणे यांना भेटावं. पुढील फलंदाज आहे तो नितीन. नितीन उद्या सकाळी घेऊन ठेवूया. आपण उद्या सकाळी घेऊन ठेवूया. उद्या लेट पुन्हा एकदा त्या पद्धतीचा चेंडू रनआउट होण्याची शक्यता आणि बाद. लागोपाठ तिसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. सुंदरशी फेकी करतोय तो अर्थातच मुन्ना. सध्या मुन्ना हे दिवसेंदिवस भरपूर प्रगती करतात. एकाही मुन्नांना चेंडू अडवता येत नव्हता आणि आता मुन्ना हे स्टार झालेले आहेत. राधे पॅकर्स मधनं त्यांनी सुंदर अशी फलंदाजी देखील केली होती एकेकाळी आणि आता अर्थातच फलंदाजी देखील चांगली करतात ते. जीवा माला संघातून खेळत आहेत आणि पुढील फलंदाज आले ते अर्थातच स्वतः कर्णधार संकेत भगात. पुढून मारण्याचा प्रयत्न सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो मामा अर्थातच रोहन. चांगली या ठिकाणी षटक टाकतो. 19 धावा या ठिकाणी झाल्यात. आतापर्यंत 2 धावा फक्त दिल्यात त्या मामा यांनी. 2 धावा देऊन 3 रनआउट या ठिकाणी केलेत मामा यांनी स्वतःच्या गोलंदाजीवर. आणि त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे. ज्या षटकात भरपूर धावा यायला पाहिजेत त्या षटकात फक्त 2 धावा आलेल्या आहेत. मामा याचा पुढील चेंडू पुढून मारण्याचा प्रयत्न. त्या पद्धतीचे चेंडू बघूया किती धावा येतात. पंचांचा इशारा होतो 2 धावांचा. 2 धावांची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 21 धावा. षटक संपतोय. 3 षटकाकडे धावसंख्या होती 21 धावा. 3 गडी बाद 21 धावा. शेवटचं षटक पाहू आता कोणाला देतात. पुढील गोलंदाज ते अर्थातच पिंट्या. मागील षटकात ज्यांनी 6 धावा दिल्या होत्या तोच हा पिंट्या पुढच्या षटक टाकण्यात आलाय. पिंट्याचा पुढील चेंडू फुलटॉस चेंडू अलगदरीत्या खेळून काढला. 1 धाव नक्कीच मिळेल. ज्या चेंडूवरती टापलीची अपेक्षा होती, चौकाराची अपेक्षा होती, तो चेंडू एका धावावरती परावर्तित केला संकेत यांनी. पिंट्याचा पुढील चेंडू खेळतील ते संकेत.
पंचाचा निर्णय या ठिकाणी बाद. चार गडी बाद झालेले आहेत. धावसंख्येवाली ती 22 धावा आणि फलंदाजी उतरतात ते किरण. याला भेटली पप्पूला दिले सीबी चषक दिव्याला होता, हा कोपरला होता. सुंदर अशी गोलाची करतो पिंट्या आणि या ठिकाणी बाद होतो तो किरण. पाचवा आदरा या ठिकाणी बसतो. धावसंख्या आली ती 22 धावा. अतिशय संत गतीने हा सामना सुरू होतो. ज्यावेळेस दुसरे षटक आलं तेव्हा दुसऱ्या षटकात 11 धावा आल्या होत्या. दोन षटकाच्या धावसंख्या होती 17 धावा. तिसरं महत्वाचं षटक टाकलं होते अर्थातच रोहन उर्फ मामा यांनी. त्यांनी 4 धावा देऊन 3 गडी बाद केले होते आणि आता चौथ्या षटकाची सुंदर सुरुवात केली होती पिंट्या यांनी. 1 धाव दिलेली आहे आतापर्यंत, परंतु 5 गडी या ठिकाणी बाद झालेत ते विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली या संघाचे. चौकार अजूनही एकही पाहिला नाहीये. सर्व खेळाडूंना खुशखबर, जर जो कोणी खेळाडू पहिला चौकार या स्पर्धेत मारेल त्याला सचिन जाऊ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जो कोणता खेळाडू पहिला चौकार या स्पर्धेत मारेल त्यांना सचिन जाऊ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अर्थात बक्षिसाची सुरुवात कोणीतरी करायलाच पाहिजे आणि ती सुरुवात करतात सचिनजी जाऊ, KP9 संघाचे सर्व आणि त्यांच्या बाजूला आहेत ते अर्थातच KP9 संघाचे मास्टर माइंड प्रफुल्ल कदम. त्यांचं 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. फलंदाजाला सुवर्ण संधी, जर पहिला चौकार आपण या स्पर्धेचा मारला तर आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल अर्थात सचिनजी जाऊ यांच्याकडून. अलगद खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी खेळाडू बाद. एके वेळी असं वाटलं होतं धावसंख्या कमीत कमी 30-32च्या आसपास स्कोर जाऊ शकतो, पण जो स्कोर थांबवला अक्षरशः रोहन उर्फ मामा आणि पिंट्या यांनी. या ठिकाणी मुलींमधील एक नावाजलेली व्यक्ती, एक चांगला मित्र आमचा आलेला आहे, महेश खंडसे उर्फ टेट्या, यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या ती 22 धावा. स्कोर थांबलेला आहे. 6 गडी आतापर्यंत बाद झालेत. 23 झाला. आमच्या स्कोरकडनं थोडीशी चुकी झाली. 23 झालाय. मारण्याचा प्रयत्न आणि खेळाडू बाद. 7 गडी बाद. धावसंख्या येते 23 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडूत 24 धावांची गरज. दादा त्याला दे, नको पडेल ते दे पडला परत लपडेल. 24 चेंडूत जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. अर्थातच ही स्पर्धा 3ऱ्या वर्षात पदार्पण करते. KP9 संघ आयोजित आपला चषक 2017. आपला चषक 2017 अर्थातच वर्ष 3रं. ही स्पर्धा आपण यावर्षी लाईव्ह पाहू शकतो यूट्यूबवरती. tenniscricket.in यांच्या सौजन्याने श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील यांच्या सौजन्याने आपण ही स्पर्धा पाहू शकतो, लाईव्ह आपण बघू शकतो. अर्थातच KP9 क्रिकेट संघ आयोजित आपला चषक 2017 वर्ष 3रं. नाणेफेकीसाठी या ठिकाणी या गजान पॅकर्स सुनील गणावडे आपल्याला विनंती आहे, आपण आणि दुसरं कोण आहे 8 चॅलेंजर्स मेहुल बारिया कर्णधार पाठवा आपला. सुनील नाणेफेकीसाठी पाठवा कर्णधाराला. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असताना गडी बाद झाले ते 7. दरम्यान या ठिकाणी नाणेफेक होतो अर्थात गजान पॅकर्स मुलुंड वर्सेस 8 चॅलेंजर्स कल्याण. मिलिंद करंजे यांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक होतोय. लाईव्ह टीम जरा या ठिकाणी लक्ष द्या. टॉस आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे.
मिलिंदभाई करंजे यांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक या ठिकाणी जिंकलाय तो. एक चॅलेंज कल्याण. आपला निर्णय आम्हाला आपण लगेच कळवा. जिंकण्यासाठी 24 चेंडू 24 धावांची गरज. जर सामना बरोबरी सुटला तर विकेटवर घोषित करण्यात येईल. विकेटही बरोबर असतील तर काय आता तू काय कर माहिती आहे, फक्त हे एवढंच बनव. मी सांगतो सर एवढं बनव, बाकीचं नंतर सांगेन. ते बाकी आणायची त्यापेक्षा तेच आणायचं. तर नाही आणलं तर काय ठेवलं ना, प्रॅक्टिसला दे त्यांना. छत्री पकडणार कोण? समोरची टीम नेक्स्ट मैच कौन चैलेंजर कल्याण रुक ना वो मत बोलते तो ऐसा बना तो सही. बना दिया इधर 1 2 3 4 लिख, एक एक लाइन छोड़ ओवर के लिए. हाँ 70 इधर भी बना बैटिंग घेतली या ठिकाणी KP9 संघ आहेत. आपल्या 2017 वर्ष तिसऱ्या वर्षात पदार्पण करणारी स्पर्धा दरवर्षीप्रमाणे अर्थातच पारितोषिक देखील वाढत जातं आणि या स्पर्धेची रंगत देखील वाढत जाते. सुरुवातीला फक्त मुलुंडमधील संघ या स्पर्धेत खेळले होते. त्यानंतर मुंबईतले संघ खेळले, ठाण्यातले खेळले आणि यावर्षी स्पर्धा पूर्णतः ओपन पद्धतीची स्पर्धा केली. लाईव्ह ड्रॉ आपण या ठिकाणी केलेला आणि यामागची संपूर्ण संकल्पना होती ती अर्थातच सचिन जावळी आणि प्रफुल्ल कदम यांची. आणि खास या स्पर्धेसाठी मेहनत घेतली होती ती सनील कदम यांनी देखील. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे जे कुठे या ठिकाणी मैदानात आम्हाला जे प्रेक्षक लाभलेले आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर या. ज्येष्ठ नागरिकांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपली देखील या ठिकाणी आसनाची व्यवस्था केलेली आहे. एक चॅलेंज कल्याण यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलासाठी आलेला अर्थातच किरण शिंदे. या खेळाडूच्या नावावरती सांगायचं तर एक बाईक देखील आहे. CB चषक जी डोंबिवली येथे स्पर्धा झाली होती 70,000ची, त्या स्पर्धेतील 1 लाखाची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेतील बाईक या खेळाडूच्या नावावर आहे. अर्थातच किरण शिंदे CB चषक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणि फलंदाजी होतो मुलुंडमधील एक नावाजलेलं नाव ओम कालवार अर्थात कादर आणि त्याच्या समोर येतो बाळा. कादर आणि बाळा अर्थात मुलुंडमधील हे दोन्ही खेळाडू. कादर हे सुरुवातीला फाईन या संघातून खेळत होते, त्यानंतर आता दाखल झाले ते मुलुंडश्री अर्थात जीवामाला संघात. किरण यांचा पहिला चेंडू टॅप पद्धती खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळते. 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या ती सुरुवात झाली होती 1 धावा. दरम्यान या ठिकाणी नॉन स्ट्रायकरसाठी उभा आहे तो देखील एक नावाजलेला फलंदाज आहे. बाळा अर्थात रोशन मुलुंड गव्हाणपाडा येथील खेळाडू. सुंदर असा चेंडू टॅप केलेला प्रयत्न बघू एक धाव टिकते का, परंतु एक धाव या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. कादर अर्थात नावाजलेला फलंदाज. 1 to 4 क्रिकेट हे कादरचं आवडतं क्रिकेट आणि या क्रिकेटमधील तो एक नावाजलेला खेळाडू. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. धावसंख्या होते ती 2 धावा. किरण याचा पुढील चेंडू सुंदर असा चेंडू लेट कट मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 3 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू होता ना बाबू. 1 धाव.
धावसंख्या गेली ती 5 धावा. त्यांच्यामध्ये खेळणार निलेश. ब्लिस्टरची एंट्री आहे ना पण. लागोपाठ तिसरा वाईड या ठिकाणी टाकतो तो किरण शिंदे आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 7 धावा. पुन्हा एकदा डबल बॅटचा प्रयत्न आणि या ठिकाणी चौकार जाण्याची संधी. एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या होते ती अर्थातच 8 धावा. अलगद खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी षटक संपते. पहिले षटकारी धावसंख्या ती 8 धावा. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असताना धावसंख्या ती 8 धावा. बिनबाद 8 धावा. कादर वैयक्तिक अशा 5 धावांवर खेळतो तो कादर. त्याला साथ देतोय तो बाळा. 3 धावा अवांतर. टोटल पहिले षटकारी धावसंख्या त्या 8 धावा. आणि गोलंदाजी येतात ते अक्षय गुरु अर्थात फेसबुक वरतील एक किंग, अक्स गुरु म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच अक्षय. फेसबुक वरती राडा दूर जाळ करणारे खेळाडू आणि त्याला पांडे देखील म्हटलं जातं असं देखील आम्हाला कळलं जातं. फर्स्ट हाफ मधील जे 4 संघ खेळतात अर्थात जीवामाला मुलुंड श्री, विक्ट्री स्पोर्ट्स, 8 चॅलेंजर्स कल्याण आणि गजानन स्पोर्ट्स मुलुंड, हे 4 संघ जर आपण बघितलं मुंबईत कंटिन्यू सहसा आपल्याला जास्त टुर्नामेंट खेळताना दिसत नाहीत, परंतु चांगलं या ठिकाणी प्रदर्शन करतात ते डोंबिवलीचे खेळाडू. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू अलगद खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच मिळते. सुंदर असा चेंडू. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत अक्षय यांनी. अलगद मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10 धावा. अक्षय यांचा पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू एज लागून या ठिकाणी जातो. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळते. धावसंख्या वाढते ती 11 धावा. आतापर्यंत सुंदरशी गोलंदाजी करतात. 2 चेंडू निर्धाव टाकून 3 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू अक्षय यांचा. खेळतो कादर. त्या पद्धतीने चेंडू मारण्याचा प्रयत्न. पहिले चौकार होतोय का आणि 2 धावा. चौकार काहीसा वाचतो परंतु 2 धावा मिळतात. नरेशनचं थोडंसं मिसफुल. धावसंख्या वाढली. धावसंख्या गेली ती 13 धावा. धावसंख्या गेली ती 13 धावा. चांगलं षटक या ठिकाणी टाकलं अक्षय यांनी. पुढील गोलंदाज कोण येतो बघूया. गोलंदाजी आले ते करण. गोलंदाजी येतात ते 4 आहेत. 5 आहेत. पण एवढे कशाला आणतो. मग तेच मी त्याला मगाशी पण तेच बोललो. नाही घरी नाही साईंचे मागवतो ना. पण मग परत दुसऱ्या मॅचला बोलणं केलं पहिलं. ए नितीन पूर्ण आजची टुर्नामेंट याच्या 10 मिनिटं देईल तू. परत हे नाही ते लपडी करते. नाही बोलला तो स्वतःच बोलला. हाय खाली कोणला माहितीच नाही.
हे ऐक ना, हे बघ. मला तुला काय थंड नाही एक आहे ना बस ना. राजूकडनं मावा सांग ना. राजूला सचिनचा मावा दे. एक दोन हा? चार्जिंगला मी घरी क्लोरो हे असतं आपलं मिंटवाले कुठली पण गोळी आहे क्लोरो मिंट वगैरे त्याच्यात नाही मिंटवाल्या गोळ्या घाल. एक मावा एवढ्या कुठे 2-4 आण फक्त. पंच आताचा निर्णय डॉट बॉल. सुंदर चेंडू सुंदरचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणता येतं. थोडंसं मिसफील्ड होतं. स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी निष्फळ ठरतोय आणि एक धाव मिळते. ज्या चेंडूवरती विकेटची गरज होती तो चेंडू निष्फळ ठरतोय आणि या ठिकाणी खेळाडू सुखरूप धावसंख्येवर ती अर्थातच 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 11 चेंडूत 10 धावांची गरज. 10 चेंडूत 10 धावांची गरज. विनोद यांचा पुढील चेंडू कादर यांच्यासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी गडी बाद होण्याचा संभव. एक धाव या ठिकाणी मिळते. पहिला सामना होतो आणि पहिला सामना रोमांचक स्थितीत पोहोचलेला आहे. 9 चेंडूत 9 धावांची गरज. पेट्रोलची आहे. सुंदर चेंडू फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि खेळाडू बाद. सुंदर अशी गोलाजी करतो तो विनोद. आणि एक गोष्ट नक्की या ठिकाणी म्हणावी लागेल, सुंदर असं यष्टीरक्षण देखील केलं दिनेश यांनी. आणि दिनेश स्वतः एक नावाजलेले यष्टीरक्षक देखील आहेत. आम्ही देखील त्यांचा खेळ बघितलेला आहे. आणि फलंदाजी होतो मुलुंडची आन बान शान ज्याला म्हटलं जातं अर्थातच मुन्ना. आणि फलंदाजी आला तो मुलुंडमधील उभरता सितारा अर्थातच प्रीतम थोरात उर्फ मुन्ना. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांचा इशारा होतो वाईटचा. वाईट धाव या ठिकाणी आलेली आहे. अवांतर धाव. धावसंख्येला 16 धावा मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया किती धावा मिळतात. आणि अर्थातच 2 धावांसाठी डिक्लेअरसाठी हा चेंडू जातोय. धावसंख्या ती 18 धावा. 7 चेंडूत 6 धावांची गरज. 1 to go. धावसंख्या ती 18 धावा. फ्रेश टॉस आहे आणि नंतर विकेट तोच टॉस ना. विनोद यांचा पुढील चेंडू. एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19 धावा. चांगलं षटक या ठिकाणी म्हणता येईल. अर्थातच विनोद यांचं जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 6 चेंडूत 5 धावांची गरज. जर सामना बरोबरी सुटला तर विकेटवर घोषित करण्यात येईल आणि विकेटही बरोबर असतील तर जुना नाणेफेक जिंकलेला संघ विजयी घोषित करण्यात येईल. जिंकण्यासाठी 6 चेंडूत 5 धावांची गरज. आणि पहिले षटक ज्यांनी चांगलं टाकलं होतं अर्थातच अक्षय याला पुन्हा गोलासाठी दिले. या छोट्याशा खेळाडूवर जर सांगायचं तर डमोली येथे 6 चेंडूत 2 धावांची समोरील संघाला जिंकण्याची गरज असताना या खेळाडूंनी मेडन षटक टाकलं होतं आणि आपल्या संघाला विजय केलेला. तोच अक्षय ज्यांनी मागचं षटक 5 धावांचं टाकलं तो पुन्हा येतोय. 6 चेंडूत 5 धावांची गरज. पहिला चेंडू अलगद खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव नक्कीच मिळते. एक धाव या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती, खेळाडूंना नम्र विनंती, जर आपण आपल्या बाईक किंवा 4 व्हीलर बाहेर लावले असेल तर बाईक कृपया आतमध्ये मैदानात लावा.
सर्व खेळाडूंना विनंती, प्रेक्षकांना विनंती, जर आपण बाईक मैदानाच्या गेटच्या समोर लावले असतील किंवा रस्त्यावर लावले असतील तर कृपया आतमध्ये लावा. ट्रॅफिकला तिथे होता कामा नये. सर्व ज्येष्ठ नागरिकांना देखील आम्ही या ठिकाणी विनंती करतो, आपण कृपया व्यासपीठावर या. आपल्याला या ठिकाणी जागा आहे बसण्यासाठी. सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती, आपण कृपया व्यासपीठावर या. तीन चेंडूत 2 धावांची गरज. 3 चेंडूत 2 धावांची गरज. मारण्याचा प्रयत्न, 1 धाव नक्कीच या ठिकाणी मिळते आणि या ठिकाणी धावसंख्या होती 23 धावा. 2 चेंडूत 1 धावाची गरज. दोन्ही चेंडू जर निर्धाव टाकले तर विकेटवर निर्णय घोषित करण्यात येईल. शेवटचा चेंडू आणि 1 धाव या ठिकाणी मिळते आणि या ठिकाणी सामना इक्वल वरती जिंकलेला आहे तो अर्थातच जीवामाला संघाने. हरलेल्यामध्ये कोणाला द्यायचं प्लेअर? हरलेल्या टीमला द्यायचं का प्लेअरला द्यायचं कुठल्या? विक्टरी स्पोर्ट्सचे करणार आपल्या विनंती, आपण कृपया व्यासपीठावर या. घे ना पहिले. या ठिकाणी अर्थातच आजच्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी आपण खेळलो. पहिला सामना विक्टरी स्पोर्ट्स वर्सेस जीवामाला. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात या ठिकाणी विजयी ठरला तो जीवामाला संघ. विक्टरी स्पोर्ट्स या ठिकाणी पराभूत झाले, परंतु एक चांगला त्यांनी या ठिकाणी खेळ केला. बॅट दे ना त्याला. हा बता दे. काय म्हणणार किरण, तुम्ही या ठिकाणी खेळायला आलात, भलेही पराभूत झालात, पण काय म्हणाल या स्पर्धेविषयी? आयोजन 1 नंबर आहे. टुर्नामेंट मला चांगली वाटली, पण आम्ही तिसऱ्या ओव्हरला जे रन नाही केले पॉवर प्लेला, ते आम्हाला इथे कुठेतरी कमी पडतात. काय म्हणाल या संपूर्ण स्पर्धेविषयी? जसं तुम्ही म्हणालात, पण समोरील संघाविषयी काय म्हणाल? समोरचा संघ चांगलाच होता, पण तरी पण आम्ही 2 ओव्हरमध्ये 19 रन केलेल्या आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 5 रन फक्त आल्या. धन्यवाद. तुम्हाला तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि पुढील प्रवासात देखील तुम्हाला शुभेच्छा. दरम्यान वळू आता सामनावीराकडे. या स्पर्धेतील पहिला सामनावीर, या संपूर्ण स्पर्धेचा या पहिल्या सामन्याचा सामनावीरचा पारितोषिक जातं. अर्थातच ज्याने वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी केली, वैयक्तिकरित्या नाबाद 16 धावा केल्या, अर्थातच कादर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिकरित्या 16 धावा ज्यांनी केल्या तो कादर या सामन्याचा सामनावीर. या झालेल्या सामन्याचा सामनावीर अर्थातच कादर. आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठावर या. कादर या पहिल्या सामन्याचा सामनावीर. वैयक्तिक 16 धावा त्यांनी या ठिकाणी बनवलेल्या आहेत. कादर असं आहे कादर. हा ठीक आहे सर. पहिल्या सामन्याचा सामनावीर अर्थातच ओम कालवार उर्फ कादर. वैयक्तिक 16 धावा. या ठिकाणी त्यांना मॅन ऑफ द मॅच साठी एक टी शर्ट आपण देतोय. जोरदार टाळ्या. कादर, टी शर्ट तुम्हाला नक्कीच घालूनच खेळायचं आहे. काय म्हणाल कादर, पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, काय बोलाल? अजून मॅच बाकी आहे खूप. म्हणजे काय बेस्ट बॅट्समन न्यायचं का सिरीज घ्यायची? जे नशिबात तेच भेटणार. नशिबावर जास्त विश्वास आहे कादरचा. शेवटी मुलींचे प्लेअर नशिबावरच खेळतात, हरकत नाही. चला वळू आपण पुढच्या सामन्याकडे. 8 चॅलेंजर्स कल्याण